रामकृष्ण हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. सध्याला महाराष्ट्रभर गाजत असलेला विषय म्हणजे महाराष्ट्राचे प्रसिद्ध ख्यातनाम स्टँडअप कॉमेडियन इंदुरीकर महाराज यांना होत असलेली ट्रोलिंग. आता त्यांना जी ट्रोलिंग होते आहे त्याचं कारण काही नवीन नाही. म्हणजे त्यांना खरं तर मी कीर्तनकार मानायला तयार नाही, त्यांना मी स्टँडअप कॉमेडियनच म्हणतो. कारण खरी कीर्तनाची व्याख्या नामदेव तुकोबांच्या कीर्तनाची जी व्याख्या आहे ती अत्यंत वेगळी आहे, अतिशय वेगळी आहे आणि एकूण ही परंपराच वेगळी आहे. परंतु त्यांना हे जे स्टँडअप कॉमेडियन नाव दिलं आहे हे काय मी स्वतः त्यांना दिलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेनं समाज माध्यमांमध्येच त्यांना स्टँडअप कॉमेडियन म्हणण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण ही जी कीर्तन परंपरा महाराष्ट्रभरात चालते, ज्याला अत्यंत आदराचं स्थान महाराष्ट्रामध्ये आहे, ही कीर्तन परंपरा काही नवीन नव्हती. खरं तर जुनी एक कीर्तन परंपरा होती, ती होती नारदांची कीर्तन परंपरा, नारदीय कीर्तन परंपरा. आणि नारदीय कीर्तन परंपरेमध्ये नारदांच्या गादीवर उभं राहून नारद कीर्तन करायचे सुरुवातीला. परंतु त्या कीर्तन परंपरेमध्ये खोट अशी होती की त्याच्यामध्ये लोकांच्या कागाळ्या कुचाळक्या किंवा लोकांच्या चाड्या चुगल्या व्हायच्या. म्हणून याच कीर्तन परंपरेला, बदनाम झालेल्या कीर्तन परंपरेला आमच्या संत नामदेवांनी अत्यंत व्यापक स्वरूप दिलं, अत्यंत समाज प्रबोधनाचं स्वरूप दिलं आणि विद्रोही स्वरूप दिलं आणि नवीन नामदेवी कीर्तन परंपरा, वारकरी कीर्तन परंपरा आमच्या समोर ठेवली. त्यात सगळ्यात पहिला बदल आमच्या नामदेवांनी असा केला की जी गादी नारदांच्या नावावर होती ती गादी बदलून सर्वसामान्यांना, तत्कालीन गोरगरिबांच्या हक्काचं साधन असलेली घोंगडी टाकली, घोंगडी अंथरली आणि रात्रीची शाळा म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून कीर्तन सुरू केलं. आणि ही जी कीर्तन परंपरा नामदेव महाराजांनी सुरू केली ही अत्यंत वैचारिक परंपरा होती, विद्रोही परंपरा होती. इतकंच नव्हे तर ह्या सगळ्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या, महाराष्ट्राच्या वारकरी पंथाच्या वारकऱ्यांची मनं ही जाती अंतासाठी घडवणाऱ्या रात्रीच्या खरं तर संतांनी सुरू केलेल्या आमच्या शाळा होत्या. ही अत्यंत क्रांतिकारी परंपरेचा वारसा जर सांगत असतील इंदुरीकर महाराज, तर त्यांना सुद्धा जबाबदारीचं भान असलं पाहिजे. इंदुरीकर महाराज सतत महाराष्ट्रभर फिरत असतात आणि ते प्रचंड भ्रमंती करत असतात. ट्रोलिंगचं कारण होतं की ज्या महाराजांनी, ज्या इंदुरीकर महाराजांनी समाजाला सांगितलेलं होतं की तुम्ही लग्न साधी करत जा आणि केवळ लग्न साधी करत जा किंवा या उपदेश देऊन ते थांबलेले नव्हते, तर अक्षरशः अर्वाच्य भाषेमध्ये समाजाला विचारताना जर महागडी लग्न केली नाहीत, लग्नात बडेजाव असणारी लग्न केली नाहीत तर लेकरं होत नाहीत का, असे उर्मट प्रश्न विचारण्यापर्यंत सुद्धा महाराजांची मजल गेलेली होती. अर्थातच वारकऱ्यांनी किंवा वारकरी कीर्तनकारांनी एखादा उपदेश समाजाला करावा आणि समाजाने तो ऐकून घेतला नाही असं कधी या महाराष्ट्रात झालं नाही. कारण नामदेवांच्या कीर्तन परंपरेला इतकंच काय, नामदेवांच्या घोंगडीला, आणि घोंगडीला तर सोडून द्यावं, नामदेवांच्या अक्षरशः विनेला सुद्धा इतका मान या महाराष्ट्रामध्ये आहे की नामदेवांच्या घोंगडीवर उभा टाकणाऱ्या कीर्तनकाराला, एखाद्या व्यक्तीला इथं पूज्य समजलं जातं. इतकंच काय तर अक्षरशः नामदेवांच्या विनेला सुद्धा लोक माथा टेकतात. इतकी सन्मानाची, प्रतिष्ठेची परंपरा असणारी ही जी वारकरी कीर्तन परंपरा होती, यामधून जर महाराजांनी असं सांगितलं असतं तर प्रश्न नव्हता. परंतु आमच्या संतांची जी परंपरा चालत आलेली होती ती अशी होती की अगोदर स्वतः वर्तनात आणायचं, स्वतः आचरणात एखादी गोष्ट आणायची आणि मग समाजाला त्याचे उपदेश द्यायचे. इतकंच काय, आमच्या संतांनी स्वतःला तर म्हणजे आता महाराज प्रचंड खरं तर खवळलेले आहेत, कारण त्यांच्यावर टीका होते आहे. आणि आमच्या संतांनी तर, महाराज सांगतात की महाराजांच्या म्हणजे वर्तनात आणि कथनी आणि करणीमध्ये तर प्रचंड तफावत आहे. समाजाला एक सांगायचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, अशा प्रकारची अवस्था महाराजांची झालेली आहे. परंतु आमच्या संतांनी वर्तनाला प्रचंड महत्व दिलं. जे समाजाला सांगायचे ते अगोदर संत स्वतःच्या वर्तनात आणायचे. समाजाचं म्हणजे लोकांचं आणि यांचं तर सोडून द्या, परंतु अक्षरशः विठ्ठलाला सुद्धा, म्हणजे जो विठ्ठल वारकरी संप्रदायाने नामदेव महाराजांनी आपलं इष्ट दैवत म्हणून स्वीकारला, प्रधान प्रेरणा म्हणून स्वीकारला, त्या विठ्ठलाला सुद्धा चुकल्यानंतर त्याला सुद्धा धारेवर धरणारे अभंग आमच्या संतांनी निर्मिले. आणि त्याच्याही पुढे जाऊन आमच्या जनाबाईंनी तर सांगितलं की म्हणजे विट्या विट्या मुळमाईच्या कार्ट्या तुझे मडे बसो, तुझी रान रणकी हो, इथपर्यंत आमच्या संत जनाबाई सांगत असतील तर आमचे संत वर्तनाला प्रचंड महत्व देणारे होते. आणि आजचे जे इंदुरीकर जे कीर्तन परंपरेचा वारसा सांगतात, वारकरी संप्रदायाचा वारसा सांगतात, त्यांनी हे खरं तर वर्तन करणं अपेक्षित होतं. परंतु उर्मटपणे आता महाराज कदाचित म्हणत असतील की माझी मुलगी माझं ऐकत नाही,
मग तुम्ही ज्यांना उपदेश करत होतात त्या लोकांचे लेकर त्यांचं ऐकत होते का? तुम्ही म्हणत असाल की मी भलेही उपदेश करतो पण घरचे माझे ऐकत नाहीत, आणि आता तुम्ही अत्यंत करूनपणे सांगता की यात माझ्या घरच्यांना ओढू नका. मग महाराज हे तुम्हाला तेव्हा आठवलं नाही का, जेव्हा तुम्ही कीर्तनातून जाहीररित्या तुम्ही लोकांच्या लेकीबाळींना शिव्या देत होतात आणि गुड्डी बाळी वगैरे जे काही भाषा कधीही कीर्तनकारांनी आमच्या महाराष्ट्रात वापरली नव्हती, अशी भाषा तुम्ही समोर आणलीत कीर्तनातून. म्हणजे मुळात कीर्तन परंपरेला तर अत्यंत कलंकित करण्याचं काम महाराज तुम्ही केलेलं आहे. हे पाप तुमच्या माथी हे नक्कीच लिहिल्या जाईल, यात शंका नाही. कारण जी कीर्तन परंपरा सांगत होती, ज्या आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, तटा वृषभासी दाना तर्ण मागू माळ घालू नये गळा बुक्का लावू नये भाळा, तटा वृषभासी दाना तर्ण मागो नये जाना, तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती. जे कीर्तनात द्रव्य देतात घेतात ते नरकाला जातात. म्हणून कीर्तनामध्ये द्रव्य घेतलं नाही पाहिजे ही आमची सांगणारी संत परंपरा होती. अहो याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं की कीर्तनाचा विकरा मातेचे गमन भाड खाई धन विटाळते. जर तुम्ही कीर्तन विकत असाल, कीर्तनाचे पैसे घेत असाल, कीर्तनाला जर उदरनिर्वाहाचं साधन बनवत असाल, तर ते धन म्हणजे मातेचं गमन करण्यासारखं इतकं भयानक पाप आहे. आणि ते पाप हे नष्ट होऊ शकत नाही हे आमच्या नाथांनी सांगितलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं की ज्यानं मातेचं गमन केलंय त्याला आता प्रायश्चित्त काय द्यावं, म्हणजे अक्षरशः प्रायश्चित्त सुद्धा न घेण्याच्या लायकीचं असं पाप ज्याला संत म्हणतात, त्या कीर्तनाचा विकार तुम्ही सर्रास करता. खरं तर महाराज तुमचा आणि वारकरी संप्रदायाचा काहीही संबंध नाही, कसलाही संबंध नाही. कारण वारकरी संप्रदायाला मान्य नसणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. तुम्ही सांगितलं की तुमचा पैसा हा कष्टातून उभा राहिलेला पैसा आहे, आणि मी माझ्या कष्टातून उभा राहिलेल्या पैशातून जर माझ्या मुलीचं लग्न करत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, समाजाला काय प्रॉब्लेम आहे? तर महाराज हा जो पैसा तुम्ही कष्टातून ज्याला तुम्ही उभा केला म्हणता, हा संतांच्याच भाषेत तुम्ही पैसा भाड खाऊन उभा केलेला आहे. अहो पैशाचं वगैरे आणि कीर्तनाचं तर सोडून द्या, तुम्ही साधं संतांच्या तत्वज्ञानावर सुद्धा ठाम उभे राहिलेले नाही. आमच्या संतांनी नेहमी सांगितलं शिखा आणि सूत्राचा म्हणजे शेंडी आणि जणव्याचा त्याग करा. तुम्ही सरळ शेंडी वाढून फिरता. तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या नामदेव महाराजांच्या पंथाच्या बेसिक गोष्टींचं सुद्धा काही कसलंही घेणं देणं नाही. आणि तुम्ही सतत सांगता की बरं किमान तुम्ही करायचं होतं तर तुमचा जो त्रागा झालेला आहे तो थोडासा भानावर राहून तुम्ही करायला हवा होता. तुम्ही सतत सांगता की मला माझ्या या सगळ्या एकूण प्रकरणात माझ्या कुटुंबियांना ओढू नका, माझ्या मुलीला ओढू नका. तर महाराज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या मुलीवर कुणीही आक्षेपार्ह भाषेमध्ये कमेंट केलेलं नाही किंवा तुमच्या मुलीला कुणीही प्रकारे ट्रोलिंग केलेलं नाही. या महाराष्ट्राच्या जनतेने जी काही ट्रोलिंग केली, जे काही तुम्हाला हे सगळं वादळ उठलं, ते इंदुरीकर महाराजांच्याच नावानं झालेलं आहे. ज्ञानेश्वरीताई देशमुखांच्या नावानं अजिबात झालेलं नाही. या उलट तुम्ही जसं आधीही सांगितलं मी की तुम्हीच लोकांच्या लेकीनबाळीविषयी बोलत होतात, परंतु तरीही महाराष्ट्रानं सुसंस्कृतपणा आपला राखलेला आहे. अहो महाराज, हा तोच समाज आहे की ज्याच्या आज सुद्धा ग्रामीण भागात जर तुम्ही एखाद्याच्या मुलीविषयी बोलायला लागलात, एखाद्याच्या लेकराविषयी जर बोलायला लागलात, तर सतत मोठे माणसं सांगत असतात की एखाद्याच्या लेकराविषयी असं बोलणे, बाईलेकीविषयी तर विशेषतः बोलूच नाही. अहो ज्यांची आमच्या गावगाड्यामध्ये जमिनीच्या वादावरून किंवा गावगाड्यातलं जे काही शत्रुत्व असतं त्या शत्रुभावनेतून अक्षरशः मुर्दे पडेपर्यंत कुऱ्हाडीने भांडणं होतात. परंतु ती माणसं सुद्धा एखाद्याच्या मुलीचं जर चांगलं होत असेल, एखाद्याच्या लेकीचं बाळीचं जर चांगलं होत असेल, तर आपलीच बाईलेक आहे असं समजून तिच्याशी दुजाभावाने वागत नाहीत. तो समाज तुमच्या मुलीला ट्रोल करणं शक्य नव्हतं. म्हणून अजूनही सांगतो, ही जी ट्रोलिंग होते आहे ती तुमच्या कुटुंबियांना अजिबात होत नाही, तुमच्या मुलीला अजिबात होत नाही, तर ती उलट तुमच्या दांभिकपणावर होते आहे. आणि हा जो तुमचा एकूण सगळा त्रागा चालू आहे, हा तुमचं जे खोटेपणा होता, तुमचा जो दांभिकपणा होता, तुमचा जो ढोंगीपणा होता, ते सगळं आता तुमचं पितळ उघडं पडलेलं आहे, समाज त्यावर तुटून पडलेला आहे. म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या मुलीची ढाल करून किंवा कुटुंबियांची ढाल करून तुम्ही त्याच्या मागे लपता आहात. परंतु महाराज, हे काही जास्त काळ टिकणार नाही. असो, तुम्हाला काय करायचं हा सर्वस्वी तुमचा जरी प्रश्न असला तरी इथून पुढे तरी तुम्ही किमान स्त्रियांविषयी बोलताना थोडंसं भान राखून बोलाल, मुलींविषयी किंवा महिलांविषयी बोलताना भान राखून बोलाल, अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. कारण तुमचा जर मागचा एकूण इतिहास पाहिला तर तुम्ही जे कीर्तन करता, खरं म्हणजे ज्या संत मंडळामध्ये चोखोबांच्या पत्नी होत्या, ज्या संत मंडळामध्ये संत जनाबाई होत्या, जनाबाई तर अक्षरशः वारकरी पंथाच्या पहिल्या विनेकरी आहेत. परंतु
वारकरी पंथामध्ये तुम्ही अत्यंत पितृसत्ताक पद्धतीचे विचार बाळगता, नव्हे स्त्रियांविषयी अत्यंत घाणेरड्या दर्जाच्या आणि खालच्या दर्जाची भाषा वापरता, हे सगळं करता. तर महाराज, आमचा तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे वारकरी म्हणून, की ज्या नामदेव महाराजांनी पहिल्या विनेकरी संत जनाबाईंना केलं, ज्या नामदेवांनी संत मंडळामध्ये सगळ्या स्त्रियांचा समावेश केला, ज्या संत तुकोबांनी सुद्धा एका स्त्रीला शिष्या म्हणून स्वीकारलं, त्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही महिलांसाठी काय केलं आहे? तुम्ही किमान एक महिला तरी वारकरी घडवली का? किंवा तुम्ही एखादी महिला विनेकरी तरी समोर आणली का? तुमच्या कीर्तनात महिला विनेकरी असतात का? महिला टाळकरी असतात का? महिलांचं एखादं भजनी मंडळ असतं का? किंवा तुम्ही सांगता की तुमची सुद्धा एक वारकरी प्रशिक्षण संस्था आहे असं मी ऐकून आहे. त्या वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्ही मुलींना प्रवेश देता का? स्त्रियांना प्रवेश देता का? महिला कीर्तनकार तयार करता का? महाराज, जर होत असेल तरच तुम्ही बोललं पाहिजे, अन्यथा तुमचा हा जो त्रागा आहे, मला वाटतं हे खरं तर तुम्ही नामदेवांची, तुकोबांचा वारसा खरं तर चालवत आहात, परंतु तो केवळ वेश तुमचा, तुम्ही वारकरी वेश धारण केला आहे, परंतु तुमचं जे काम आहे हे सगळं मंबाजीला शोभण्यासारखं आहे. तुमचा विशेषतः जो त्रागा होत आहे, तुकोबा सांगायचे की संत त्याला म्हणावं जो जगाचे आघात सोसतो, किंवा जर संत म्हणायचं असेल तर त्यांनी जगाचे आघात सोसण्याची तयारी ठेवली पाहिजे. इथं तुमचाच ढोंगीपणा उघडा पडून सुद्धा तुम्हाला ट्रोलिंग साधी सहन होत नसेल, साधी तुमच्यावर गेलेली टीका तुम्हाला सहन होत नसेल, तर मला वाटतं तुम्ही ज्याप्रमाणे घोषणा केली आहे त्या ठिकाणी फेटा तुम्ही तसाच खाली ठेवलेलाच बरा. किमान त्या फेट्याचा, त्या आमच्या नामदेवांच्या घोंगडीचा, किंवा आमच्या सगळ्या एकूण कीर्तन परंपरेचा, वारकरी परंपरेचा, संत परंपरेचा जो अवमान तुमच्या हातून घडलेला आहे, त्याला एक ब्रेक लागेल. महाराष्ट्रातल्या स्त्रियांना आमच्या नामदेवांच्या घोंगडीवरून, आमच्या नामदेवांच्या गादीवरून अर्वाच्य भाषेमध्ये जे बोललं जातं ते खरं तर बंद होईल, अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. शेवटी तुकोबांच्या शब्दात समारोप करायचा झाला तर, पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मग क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. धन्यवाद.